महाबळेश्वरच्या डोंगर रांगांमध्ये वसलेले आणि संपूर्ण पंचक्रोशीचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र उतवेश्वर महादेवाची यात्रा नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली. हर हर महादेवच्या जयघोषाने अवघा परिसर दुमदुमून गेला होता. हजारो भाविकांनी या यात्रेला हजेरी लावत महादेवाच्या चरणी नतमस्तक होण्याचा आनंद लुटला. उतवेश्वर महादेवाचे दर्शन घेणे तसे सोपे नाही. डोंगराच्या कुशीत वसलेल्या या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल 475 पायऱ्यांची चढण चढावी लागते. पण भक्तीची ओढ एवढी दाट आहे की अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण ही चढण लीलया पार करतात. पायऱ्या चढून वर गेल्यावर जेव्हा महादेवाचे दर्शन होते तेव्हा भाविकांच्या चेहऱ्यावरचा थकवा पळून जाऊन एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा पाहायला मिळते. यावर्षी या यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले ते कोकण दौलत प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले भव्य शस्त्र प्रदर्शन. शिवकालीन वेशभूषा परिधान केलेले युवक जणू इतिहासाला उजाळा देत होते. ढोल ताशांच्या आवाजाने आणि लिझिमच्या तालाने शिवकालीन संस्कृतीची आठवण करून दिली. उतवेश्वर महादेव हे केवळ स्थानिकांचेच नव्हे तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे देखील खास श्रद्धास्थान आहे. उपमुख्यमंत्री महोदय जेव्हा जेव्हा आपल्या मूळ गावी येतात तेव्हा उतवेश्वराचे दर्शन घेतल्याशिवाय ते परतत नाहीत. हे स्वयंभू देवस्थान असून या जागृत देवस्थानाच्या दर्शनासाठी दरवर्षी भाविकांचा ओघ वाढतच आहे. निसर्गाच्या सानिध्यात आणि भक्तीच्या वातावरणात पार पडलेली ही यात्रा म्हणजे भाविकांसाठी एक पर्वणीच ठरली. या यात्रेने पंचक्रोशीतील एकोपा आणि संस्कृतीचे दर्शन पुन्हा एकदा घडवले आहे. महाबळेश्वर तालुक्यातील श्रद्धास्थान असलेल्या उतवेश्वर महादेवाच्या यात्रेत हजारो भाविकांनी लावली हजेरी. 475 पायऱ्यांची चढण आणि हर हर महादेवचा जयघोष, कोकण दौलत प्रतिष्ठानचे शस्त्र प्रदर्शन आणि शिवकालीन संस्कृतीचा वारसा या यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले.